हॉटेल स्टाईल भाजी खायची आहे, पण कोणताही मसाला मिक्सरला बनवायचा नाही आहे. तर चला तर मग अशीच आपण भाजी बनवूयात. तर मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये. आज आपण इथे मशरूम मसाला बनवत आहोत. तर त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम मशरूम स्वच्छ स्किन काढून धुवून कट करून घेतले आहेत. याच्यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे धनिया पावडर आणि चवीपुरते मीठ म्हणजेच 1 चमचा मीठ, 2 चमचे दही टाकून घेणार आहोत आणि याला मॅरिनेट होण्यासाठी व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आणि याला झाकण ठेवून 5 मिनटं, वेळ असेल तर तुम्ही 10 ते 15 मिनटं मॅरिनेट होण्यासाठी सोडून देऊ शकता. आता इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन हा चांगला गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे, मॅरिनेट केलेले मशरूम टाकायचे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपल्या मशरूमला दह्याचा वापर केल्यामुळे छान असे पाणी सुटते आणि जरी दही नाही ॲड केले तरी याला पाणी सुटते, पण दह्यामुळे खूप सुंदर असे ग्रेव्हीला टेस्ट येते. 5 मिनटं शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे पाणी सुटलेले आहे. याच पाण्याची टेस्ट आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरते आणि त्यामुळे हॉटेल स्टाईल मशरूम मसाला बनवून तयार होतो. इथे मी एक कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले. तेल गरम झाले की याच्यामध्ये 1 चमचा जिरे चांगले फुलवून घेतले, 2 चमचे लसूण बारीक चॉप केलेला चांगला हलका ब्राऊन होऊन दिला. नंतर याच्यामध्ये 1 मोठा कांदा चॉप करून टाकलेला आहे. हा कांदा आपल्याला हलका ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. इथे तुम्ही कांदा लवकर परतण्यासाठी मिठाचा थोडा वापर केला तरीही चालेल. आता इथे कांदा ब्राऊन झालेला आहे. याच्यामध्ये 1 छोटे टोमॅटो ही लाल बुंद घ्या म्हणजे ग्रेव्हीला छान असा कलर येतो. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता याच्यात पावडर मसाले टाकून घेऊयात. त्याच्यासाठी 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे धने पावडर टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचे आहे. याच्यामुळे टोमॅटो आपले पटकन शिजले जाते. आता याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकून घेऊ शकता किंवा थंड. आपल्याला ग्रेव्हीला शिजवून घ्यायची आहे. आपण मिक्सरला फिरवलेली नाही आहे, त्याच्यामुळे ही ग्रेव्ही आपल्याला अशी शिजवायची आहे. त्यामुळे झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घेऊया. 10 मिनटानंतर आपले टोमॅटो पूर्ण सॉफ्ट झालेले आहे आणि मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे मशरूम ठेवलेले होते ते मशरूम याच्यामध्ये ॲड करायचे आहे. तुम्ही पाहू शकता मशरूमला पाणी सुटलेले होते, त्याच्यामुळं याची टेस्ट आणि याच्यात दह्याचा वापर केला होता, त्यामुळे ग्रेव्हीमध्ये त्याची टेस्ट अत्यंत चविष्ट उतरते. याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि याच्यामध्ये आणखी थोडेच पाणी ॲड करायचे आणि या ग्रेव्हीला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये चवीपुरते मिठाचा वापर करू शकता आणि तसेच याच्यामध्ये गरम मसालाही टाकून घ्यायचा आहे. आणि बॅलन्स कोणतीही ग्रेव्ही बनवताना, कांद्याची ग्रेव्ही बनवताना थोडीशी साखरेचा वापर करायचा म्हणजे ग्रेव्हीला टेस्ट छान येते. झाकण ठेवून 5 मिनटं शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला मशरूम मसाला किती सुंदर प्रकारे बनवून तयार झालेला आहे. कोणतीही ग्रेव्हीचा मसाला अगोदर बनवायची किंवा मिक्सरला फिरवायची गरज नाही आहे. याच्यावरती कस्तुरी मेथी, खूप सारी कोथिंबीर आणि याच्यामध्ये आपल्या दुधाच्या साईची क्रीम बनवून जरी टाकली ना तरी या भाजीला खूप छान स्वाद येतो. इथे आपला मशरूम मसाला हॉटेल स्टाईल बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे कोणतेही मसाला किंवा कोणताही असा ग्रेव्ही मसाला बनवून घ्यायची गरज न पडता एकदम व्यवस्थित चॉप केलेल्या कांदा टोमॅटोपासूनच ही भाजी बनवून तयार झालेली आहे.